माकडाचे हृदय. एका घनदाट जंगलात नदीकाठी एका जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होतं. जांभळं खूप चवदार होती. दिवसभर त्या झाडावर बसून माकड मजेत जांभळं खायचं. त्या नदीकिनारी एक मगर आपल्या बायकोबरोबर राहत होता. एके दिवशी मगर जमिनीवर पडलेली जांभळं खात होता. वा माकड भाऊ, जांभळं तर खूप गोड दिसतायत. थोडी माझ्या बायकोसाठी तोडून देतोस का? हो हो, का नाही, जरूर देतो. ही घे. माकडाने काही जांभळं तोडून मगराला दिली. मगराने ती जांभळं आपल्या बायकोला दिली. आहाहा, काय गोड जांभळं आहेत. मी तर आजवर इतकी गोड आणि रसाळ फळं कधीच खाल्ली नव्हती. वाह. आता मी रोज तुझ्यासाठी अशीच जांभळं आणीन. काही दिवसातच मगर आणि माकड खूप चांगले मित्र बनले. दिवस आनंदात जात होते आणि एके दिवशी, शी, रोज 30 फळं काय खायची? जर ही जांभळं इतकी गोड आहेत तर रोज ती खाणाऱ्या माकडाचं हृदय किती गोड असेल. मला माकडाचं हृदय पाहिजे. आत्ताच्या आत्ता मला आणून द्या, जा. काय? हे काय बोलतेस तू? तो माझा मित्र आहे. हा विचार सुद्धा सोडून दे. अजिबात नाही. मला माकडाचं हृदय आणून द्या, नाहीतर हे मी चालले तुम्हाला सोडून. हे ऐकून मगर विचारात पडला आणि तिथून निघून गेला. मगराने विचार केला की माकडाला घरी कसं बरं आणावं. अचानक त्याला एक युक्ती सुचली. मित्रा, आज मी घरी तुझ्यासाठी मेजवानी ठेवली आहे. अरे वा, मेजवानी. चल, मी येतो. मगराने माकडाला आपल्या पाठीवर बसवले आणि तो पोहत निघाला. नदीत काही अंतर गेल्यावर, मित्रा, मला क्षमा कर. माझ्या बायकोला तुझं हृदय खायला हवंय, म्हणून मी तुला नेतोय. अरे बाप रे, आता माझं काय होणार? काहीही करून मला सुटका करून खायलाच हवी. मित्रा, मला हे तू आधी का नाही सांगितलंस? मी तर माझं हृदय झाडावरच ठेवतो. तू असं कर, मला झाडाजवळ ने. मी तुला पटकन हृदय आणून देतो. ठीक आहे. नदी किनारी पोहोचताच माकड एक लांब उडी मारून झाडावर उंच जाऊन बसले. काय, मला मारणार होतास काय? मूर्खा, दुष्ट. अरे, आपलं हृदय बाहेर कोणी काढून जगू शकेल का? चल, जा इथून आणि तुझ्या बायकोला सांग, माझं हृदय खाणं इतकं सोपं नाहीये. प्रसंगावधान आणि हुशारीने कोणत्याही संकटावर मात करता येते.